बरोबर नाही, कारण तुमच्या सांगलीनं करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्रात दिला. करेक्ट कार्यक्रम हा शब्द राजकारणातला प्रसिद्ध शब्द जो झाला. मराठी भाषेचा मी मंत्री आहे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी भाषेला शब्द दिले, तसं राजकारणातला करेक्ट कार्यक्रम हा सांगलीनं राजकारणाला शब्द दिले. त्याच्यामुळे मला काय मुख्यमंत्री पदाची अजिबात आवश्यकता नाही. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी फार मोठं पद आहे. त्याच्यामुळं मी कोणाच्याही रेसमध्ये नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहे. त्याच्यामुळे त्याची चर्चा देखील करायची आवश्यकता नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर संकल्पना मराठी भाषेच्या आहेत, त्या घेऊन आम्ही पुढे जातोय. उद्योग विभागाबाबत जर सांगायचं झालं तर विमानतळाचा विषय या ठिकाणी पुन्हा एकदा सांगलीमध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळाला, उद्योजकांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळाला. तसं बघायला गेलं तर सांगलीनं महाराष्ट्राला मातब्बर नेते दिले. म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच मोठे झालो. सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होतं. तरी 2024 मध्ये 2025 मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते. हे तुमचं दुर्दैव आहे की आमचं दुर्दैव आहे मला माहित नाही. परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.